आम्ही सारे खवई वेगवेगळी फुले बघूया आपण कुठली कुठली आहेत. साहित्य सांगताय का मला? आता ना कांद्याची पात घेतली आहे, नंतर हा लाल मुळा, आता सीझन लाल मुळ्याचा आहे त्यामुळे लाल मुळ्यापासून बनवते ते दाखवते. ओके. लाल मिरची पण आता सध्या बाजारात मिळते. नंतर हे महाबळेश्वरी गाजर वापरलंय. नंतर हे शलगम, हे पण सीझनल आहे शलगम. आणि जर शलगमचं सीझन नसेल तर तेव्हा तुम्ही नवलकोल वापरू शकता. शेवग्याच्या शेंगांवर हे जे आता फुलं बनवणार आहे ह्याची ती कशी लावायची त्याच्यावर. मला वाटलं आमटीत वगैरे सोडताय की काय? नाही, आज आपलं फक्त ह्याचाच एपिसोड आहे ना. साहित्य बघितलेलं आहे, आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करताय पहिल्यांदा? आता पहिल्यांदा ना मी गाजराची फुलं दाखवते. तर ह्याच्यासाठी ना महाबळेश्वरी गाजरच घ्यायचं, कारण हे ऑरेंज रंगाचं असतं त्यामुळे त्याला रंग छान येतो. तर पहिल्यांदा तुम्ही ना हे साल त्याचं काढून घ्यायचं, म्हणजे आतमधला रंग खूप छान दिसेल. त्याच्यानंतर कटर घ्यायचा, हे असं माझ्याकडे हे असं पहिल्यांदा धरायचं आणि आपण टोक कसं काढतो ना आपण पेन्सिलला तसं 3 त्याला तासायचं. मग आपल्याकडे फिरवायचं आणि आता त्यातनं हे फूल काढायचं आपल्याला. हे असं झाल्यावर क्या बात आहे, फूल झालं. मग परत पुढे करण्यासाठी परत त्याला तासायचं. दरवेळेस पेन्सिलला टोक काढतो तसं तासायचं. ओके. आता ही आपण गाजराची फुलं बघितलीत, ऑलरेडी तुम्ही बनवून आणलीत ना त्याची? हो. आणि हे सगळं ना बर्फाच्या पाण्यामध्ये ठेवायचं. आणि फक्त टोमॅटोचा जो प्रकार असतो तो बर्फामध्ये टाकायचा नसतो. आणि आता ना ही फुलं जी केलीत ना ती मी ही शेवग्याच्या शेंगेला कशी लावायची ते दाखवते. ती खूप सुंदर दिसतात त्याच्यावर लावून, अबोलीच्या फुलांसारखी दिसतील. मला एवढंच हवंय. आपण आता टाचण्या घ्यायच्या आणि ही जी फुलं आहेत ना तर त्यातलं सगळ्यात लहान फुल आहे ते पहिल्यांदा घ्यायचं आणि ह्याला अशा पहिल्यांदा तयार करून घ्यायचं. टाचण्या लावून एक 3-4 तयार करून ठेवायचं. तर लहान फूल असेल ना तर ते सगळ्यात असं वरती घ्यायचं, टाचणी लावायची की बाहेर ती दिसली नाही पाहिजे. मग ते फिरवायचं, लावलं एका खालती एक असं लावत जायचं. बरोबर. आता हे लावलं. आता हा आपला बंच तयार झाला. तर आता हे मी फ्लॉवर पॉट मध्ये ठेवते. तर ह्याच्या आतमध्ये मी ओयासिस घातलंय, तर ते ओयासिस मध्ये नुसतं असं अडकवलं की ते बसेल. क्या बात आहे. आता तशीच इथे मी निशिगंधाची फुलं केलीत, तर ती पण आपण त्याच्यात लावू. म्हणजे ती कशापासून केलीस? ती मी ह्या कांद्याच्या एक दाखव की करून. आपले खवये तसे तयार रेडीच आहेत. बरोबर. हा कांदा घ्यायचा आणि ना कांदा निवडताना ही अशी मुळं असतात ना ती मुळं असलेलीच घ्यायची, कारण बाजारामध्ये ना साफ केलेली मिळतात तर ती घ्यायची नाहीत, कारण ह्या मुळांमुळे कांदा असा जोडलेला असतो. त्यामुळे तशी घ्यायची. आता ह्याच्यावर ना व्ही आकार मी आता डायरेक्ट कापते. सुरुवातीला तुम्ही आखून घ्यायचं ते आणि कटर पूर्ण आतमध्ये जाऊ दे त्याचा. असं व्ही त्याला केलं आणि अगदी आतपर्यंत घालवलंय मी. आणि हा जेवढा झिगझॅग चांगलं येईल तेवढं तुमचं निशिगंधाचं फूल छान येईल. जिथे सुरुवात केलेली असते ना आपण तिथेच त्याचा शेवट झाला पाहिजे. ते अवघड आहे. आखून घेतला की जमेल. हे बघा, हे आता त्याचे 2 तुकडे झाले. आणि हे जे आहे तर त्याला थोडंसं इथे असं प्रेस करायचं आणि हे पाण्यात टाकलं ना आपण की त्यातनं हे असे सगळे एक लेअर बाहेर निघतील. हे बघा, क्या बात आहे. असे. आणि पाण्यात टाकलं की ते कडक होईल आणि मग नंतर ते ह्याला लावायचं. ते असे एक सगळे पाण्यात टाकल्यानंतर हे झाल्यानंतर तू आता हे जे आहे हे नंतरचं प्रोसेस करून आलेलं आहे. ओके. आता हे तिथे कशी लावणार तू? तर आता परत त्याच्यासाठी एक शेवग्याची शेंग घ्यायची, कापते जेवढी उंची हवे तेवढी, आणि त्याच्यावर आता आपण ही फुलं लावू. आणि ही पण ना अगदी खरं निशिगंधाची फुलं आहेत असं वाटतं आपल्याला.
तर ह्याच्यासाठी ना मी पहिल्यांदा खाचा करून घेते. हे पण अगदी काळजीपूर्वक कापायला लागतं. हे असं ही जशी लावली होती ना तशीच एका खालती एक अशी 3 आपल्याला करायचे आहेत. असं आपण एकीकडे फिरवत जायचं आणि हे कापताना काळजी घ्यायची की शेवग्याची शेंग पूर्ण कापली नाही गेली पाहिजे. फक्त ह्या खाचेमध्ये आपल्याला फुलं ती अडकवायचे तेवढीच फक्त करायची. तर हे जे एक आहे ना तर जिथे खाच केलेली आहे ती थोडी बाजूला करायची आणि त्याच्या आत हे फूल घालायचं. आणि जर का हे दांडा मोठा वाटला आपल्याला तर तो कमी करायचा. फर्स्ट क्लास. आणि हे पण पाण्यामध्ये टाकलं ना की चांगलं कडक होतं. सगळ्या गोष्टी पाण्यामध्ये टाकायच्या आणि मगच त्याची सुरुवात करायची. हे झालं. क्या बात आहे. आता तयार झाली. तर हे त्याच्यात लावून टाकते. ओके, फॅन्टास्टिक. मस्त दिसतंय की नाही छान. आता काय ह्याचं काय करणार तू? आता ना आता सध्या बाजारात लाल मुळा खूप मिळतोय. तर त्यामुळे त्या लाल मुळ्याचं एक कोन म्हणतात त्याला, लाल मुळ्याचं असं डिझाईन करून दाखवते. तर त्याला असा आकार असा काही नाही, कुठलाही मुळा असा घेतला तरी चालतो. त्याची शेंडी थोडीशी कापून घेते. शेंडी नको. हे हात साफ करण्यासाठी चांगले आहे तुझा हा जो कला प्रकार आहे. हो हो. तर ह्याला ना आता पहिल्यांदा अशा 4 पाकळ्या करून घेते मी. नुसतं असं काढायचं त्यातनं. आणि ना ह्याच्या हा मुळा बाहेरनं लाल आणि आतमधनं पांढरा असतो त्यामुळे इतकं छान दिसतं ना हे बनवलेलं. हे पहिल्यांदा असे त्याच्या पाकळ्या करून घेतल्या. आता ह्याला बाजूनी मी असं गोल करते म्हणजे ही आपली पाकळी झाली. असं पूर्ण ह्याला करून घेते पाकळी. हे बघा, हे असं झाल्यावर ह्या 2च्या मध्ये आपल्याला हे काढायचं आहे की हा पांढरा रंग आणि ह्याची बॉर्डर खूप सुंदर दिसेल. हे असं प्रत्येक ह्याच्यामध्ये काढायचंय. हेच स्किल आहे त्याचं. हे असं करून करून आपलं हे तयार झालं का? हे ह्याच्यापासून तयार झालं आहे की नाही? क्या बात आहे, क्या बात आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग मला जे वाटतं ते मिरचीच आहे. हे कसं केलेलं आहे? ते मिरचीचं अगदी सगळ्यात सोपं आहे. म्हणजे ह्याच्यात काही स्किल नाहीये. सोपं तुम्हाला सगळं सोपं आहे हो, आम्हाला बघणाऱ्याला नाही. पण हे आता बघतील ना तर ते पहिल्यांदा मिरचीचं करतील. इतकं सोपं आहे. त्याला हे पहिल्यांदा असं कापून घेतलं आणि काही नाही, त्याला फक्त सरळ ह्याच्यावर रेषा मारायच्यात आपल्याला. म्हणजे तुम्हाला लाईन मारता आली सरळ तर मग अगदी सगळं छान आहे. आणि हे इतकं सुंदर दिसतं ना आणि सोपं. आणि बघायला वाटतं किती तयार झाल्यावर किती कठीण असेल. पण आता तुम्हाला मी समोर करून दाखवते त्यामुळे कळतं नाही. हे लाईनी चुकलं की खलास है ना. हे बघा, आता हे झालं ना की त्याला हातानेच थोडंसं फुलवायचं आणि मग हे आता गार पाण्यात टाकून द्यायचं की गार पाण्यात टाकून 5 झालं मिनिटात तयार. असं होत आहे की नाही? मस्त आहे की नाही? आता पण एक शेवटचं फूल तुम्ही मला दाखवणार आहात. कुठलं दाखवणार आहात? आता शलगमचा गुलाब दाखवते. शलगमचा गुलाब. ओके, बघूया गुलाब. एकदम शलगम म्हणजे पण सगळ्यांना माहित नसतं. मलाही माहित नाही. हा, मला पण खरं माहित नव्हतं कारण माझा भाज्यांची खाण्यात काही संबंध एवढा नसतो. ते माझ्या मैत्रिणींना माहिती आहे. ह्याला मी आता काढून नाही घेते. साल काढलं तर खूप छान पांढरं आतमध्ये दिसेल. तर ह्याला मी आता ना 5 पाकळ्या करून घेते. पहिल्यांदा 4-5 काय जे होतील ते. तर हे सुद्धा जे नवीन शिकणारे असतील त्यांनी नेहमीप्रमाणे आधी आखून घ्या पेनाने. एकीकडे मी असा तो गोल गोल फिरवते आणि जिथून सुरुवात तिथेच शेवट. ती पाकळी तिथेच बसली पाहिजे. हे झाल्यावर ह्या 2च्या मध्ये हे मी कापते म्हणजे ही पाकळी उठून येईल. बर. काय काय वेळेला जर का खूप कडक असेल ना शलगम तर मग त्याचं नीट होत नाही. पण नाहीतर खूप मऊ असतं. हे आत्ताचं जरा कडक आहे त्यामुळे जरा त्रास होतोय काढायला. जून आहे. आता हे आपलं
पहिलं झालं. आता आपल्याला त्याच्यावरची Second पातळी round. करायची आहे. ओके. तर त्याला परत असं अर्ध गोल करायचं. चांगल्यापैकी जरा कटर आतमध्ये जाऊ दे त्याचा. तर हे झाल्यावर आता परत असंच पुढे हे असं लक्षात म्हणजे कापायचं. हे जे आहे फायनल प्रॉडक्ट इज धिस. हं. फायनल प्रॉडक्ट किती छान बनवलंय हो आणि आजपर्यंत कोरीव काम आहे बघा. प्रशांत, आता मीच एक तुझी परीक्षा घेते काय? की ही जी मी सगळी अशी फुलं बनवलेत ना इथे, हा तर तिकडे जी परडी आहे ना त्याच्यात जरा ती मला अरेंज करून दाखव ना.